ओके, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अपेक्षा आहे की तुम्ही ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध टाळण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना सरकारनं आरोग्य विभागाने सुचवलेल्या असतील त्या तुम्ही फॉलो करत असाल. सुरक्षित राहा, आरोग्यदायी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हे जे व्हिडिओ लेक्चर्स पेंटागॉन करिअर इन्स्टिट्यूटने तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेले आहेत, ही जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा करा आणि त्याचा अभ्यास सुरू करून तुमच्या पुढच्या करिअरची वाटचाल अधिक सुकर करा. मागच्या लेक्चरला आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या आयसोमेरिझम या टॉपिकमध्ये सगळ्यात सुरुवातीला बघितलं की आयसोमेरिझमचे जे दोन टाईप आहेत, मेन दोन टाईप, एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरं स्टिरिओ आयसोमेरिझम. त्यातलं पहिलं आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम डिटेलमध्ये बघितलं. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये होतं आयोनायझेशन आयसोमेरिझम, लिंकेज आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम आणि हायड्रेट म्हणजे सॉल्वेट आयसोमेरिझम. दुसरा टाईप आपण सुरू केला होता स्टिरिओ आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजे स्पेस आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मी तुम्हाला परत सांगतो की आयसो या शब्दाचा अर्थ आहे सेम आणि मेरोज या शब्दाचा अर्थ आहे पार्ट. टू ऑर मोर कोऑर्डिनेट कंपाऊंड हॅव्हिंग सेम पार्ट याचा अर्थ हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे आणि जर अटॅचमेंट सुद्धा सेम असेल पण स्पॅटियल अरेंजमेंट इन द स्पेस. अरेंजमेंट इन द स्पेस म्हणजेच स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ द लिगॅंड जर डिफरंट असेल तर त्याला म्हणतात स्टिरिओ म्हणजेच स्पेस आयसोमेरिझम. त्याच्यात दोन सब टाईप शिकायचे, एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम एक जॉमेट्रिक म्हणजे सिस्टन्स आयसोमेरिझम आणि दुसरं आपल्याला शिकायचं आहे दॅट इज ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्यातला आपण स्टिरिओ आयसोमेरिझम मधलं पहिला जो प्रकार शिकतोय स्टिरिओ आयसोमेरिझम मधला कोणता स्टडी करतोय, दॅट इज जॉमेट्रिक. आणि जॉमेट्रिक म्हणजेच कोणता तर सिस्टन्स. एक जॉमेट्री असते सिस जॉमेट्री आणि दुसरी असते ट्रान्स जॉमेट्री. सिस ट्रान्स आयसोमेरिझम चा आपण स्टडी करतोय. त्यातही काल आपला एक टॉपिक पूर्ण झाला, कोणता, जॉमेट्रिक मध्ये काय शिकवलं सांगा परत एकदा. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे बघा इथं, आयसोमर्स मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे पण जॉमेट्री वेगळी पाहिजे. एका कॉम्प्लेक्सची जॉमेट्री सिस तर दुसऱ्याची ट्रान्स पाहिजे. टू ऑर मोर कॉम्प्लेक्स कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट जॉमेट्रीज. सिस अँड ट्रान्स जॉमेट्रीज आर कॉल्ड सिस्टन्स आयसोमर, जॉमेट्रिक आयसोमर्स. त्याच्यात आपण बघितलं कोऑर्डिनेशन नंबर 4. कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये बघितलं टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस डू नॉट हॅव सिस अँड ट्रान्स जॉमेट्री. मग बघितलं कोऑर्डिनेशन नंबर 4 मधलं स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मे शो सिस ट्रान्स आयसोमेरिझम असू शकतं त्यांच्यामध्ये. त्याच्यात आपण बघितलं स्मॉल ABCD हे नोटेशन कोणासाठी वापरायचे, मोनोडेंटेड लिगॅंड. आणि कॅपिटल AA म्हणजे काय, एकच लिगॅंड पण सिमेट्रिकल बायडेंटेड. A इज अ डोनर ॲटम, अनदर A इज अ डोनर ॲटम. कॅपिटल AA लिगॅंड एक, डोनर ॲटम 2 A आणि A आणि दोन्ही डोनर ॲटम सेम. आणि AB कुणासाठी वापरायचं तर अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगॅंड, एक डोनर ॲटम कॅपिटल A, दुसरा डोनर ॲटम कॅपिटल B. हे सगळं मागच्या लेक्चरला आपण पाहिलं. त्याच्यामध्ये आपण बघितलं स्क्वेअर प्लेनर कोऑर्डिनेशन नंबर 4. M म्हणजे मेटल A4 and M A3B do not show cis trans isomerism. M A2B2 shows cis trans isomerism. M A2BC shows cis trans isomerism. M ABCD shows 3 geometric isomers. आणि बायडेंटेड लिगॅंड असेल तर M capital AA twice do not show cis trans isomerism but M capital AB 2 times shows a cis trans isomerism. Now we are heading towards the second type, that is coordination number. We are heading towards second type where coordination number
which is also called Cn, is equal to 6. And we know that in coordination polyhedron we have already studied, if there are 6 donor atoms to the central metal, if there are 6 monodentate ligand, if 6 coordinate bonds are formed, then coordination number is 6, and such complexes are called simply octahedral complexes. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. परत एकदा मी तुम्हाला ज्योमेट्री जी मागच्या वेळेस पण दाखवली होती परत एकदा दाखवतो. ज्योमेट्री कशी असते बघा. सपोज दिस इज फर्स्ट लिगॅंड, देन सेकंड लिगॅंड मेकिंग अन अँगल ऑफ 90 डिग्री. झूम केलं तर तुम्हाला ध्यानात येईल. थर्ड लिगॅंड मेकिंग अन अँगल ऑफ 90 डिग्री. फोर्थ लिगॅंड मेकिंग अन अँगल ऑफ 90 डिग्री. हे काय येतो, हे स्क्वेअरचे 4 कॉर्नर आहेत. इथेच ध्यानात घ्या, इफ दिस इज लिगॅंड नंबर सेकंड, सपोज लिगॅंड नंबर सेकंड L2, L3, L4 अँड L5. आता सेम साइड आणि अपोजिट साइड म्हणजे काय, बिकॉज सिस मीन्स सेम लिगॅंड, आयडेंटिकल लिगॅंड ऑन द सेम साइड, आणि ट्रान्स म्हणजे आयडेंटिकल लिगॅंड ऑन द अपोजिट साइड. L2 अँड L3 अँगल किती आहे, 90 डिग्री मीन्स सिस. L3, L4 90 डिग्री मीन्स सिस. L4, L5 90 डिग्री मीन्स सिस. and L5 and L2 90 degree means cis, but L2 and L4 angle is 180 degree. परत एकदा बघा, हे जर असे असतील स्क्वेअरचे 4 कॉर्नर्स बरोबर, तर याच्यात आणि हे दोघं कशी आहेत सिस, 90 डिग्री अँगल आहे. हे दोघं कशी आहेत सिस, हे दोन कशी आहेत सिस, हे दोन कशी आहेत सिस. पण हा आणि हा L2 तर हा L4, हे मात्र 180 डिग्री ट्रान्स. हा L3 तर हा L5 180 डिग्री म्हणजे ट्रान्स. नाउ फिफ्थ लिगॅंड यांना परपेंडिक्युलर होता. यांना कसा होता, परपेंडिक्युलर. म्हणजे ह्या चौघांबरोबर याचा अँगल किती आहे, 90 डिग्री. देअरफॉर धिस इज L1 नाउ. L1 अँड L2, L1 अँड L2 किती अँगल L1 आणि L2 मध्ये, 90 डिग्री सिस. L1 L3 सिस, L1 L4 90 डिग्री सिस, अँड L1 अँड L5 90 डिग्री सिस. हा या चौघांबरोबर पण सिस आहे. आणि मग असाच आणखी एक असतो L6. या चौघांबरोबर या L6 चा अँगल 90 डिग्री आहे. देअरफॉर L3 L6, L4 L6, L5 L6, L2 L6 all are cis, but L1 and L6 are at 180 degree, they are trans. आणि मग आता हे मी तुम्हाला दाखवतो हे कसं आहे आपलं स्ट्रक्चर, जे मी तुम्हाला अनेक वेळेस दाखवले. व्हॉट इज मीन बाय ऑक्टा, मीन्स 8, हायड्रॉन मीन्स बाजू. दिस इज अ सेंट्रल मेटल. Here ligand number 2, ligand 3, ligand 4, ligand 5. नीट बघा, L2 and L3 मधला अँगल किती आहे, 90 डिग्री. These two are cis to each other. L3 आणि L4 90 डिग्री. These are cis to each other. L4 and L5 90 degree. These are cis on the same side, therefore cis to each other. L2 and L5 90 degree on the same side, cis to each other. या चौघांना हा L1 परपेंडिक्युलर आहे. व्हाईट बोर्डवर ते दिसणार नाही, पण मी तुम्हाला 3D डायग्राम दाखवली की या चौघांना याच्या बरोबर L1 and L4 90 डिग्री, L1 L3 90 डिग्री, L1 L2 90 डिग्री, L1 L5 90 डिग्री सिस. आणि हा सुद्धा या चौघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे L6. L6 L2 90 डिग्री, L6 L3 90 डिग्री मीन्स सिस, L6 L4 90 डिग्री मीन्स 6, L6 L5 90 डिग्री मीन्स सिस. याचाच अर्थ असा आहे की या झाल्या सिस पोझिशन.
Now which positions are called trans? L2 and L4 180 degree trans, L1 and L6, L1 and L6, these are opposite to each other, means trans, and L5 and L3 are also transposition to each other. आणि मग खूप सोपं आहे होता, ज्याला सिस आणि ट्रान्सपोजिशन कळाल्या त्याला यातलं काहीही समजू शकता आयसोमेरिझम मधलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा एक एक टाइप आपल्याला घ्यावा लागेल. कोऑर्डिनेशन नंबर 6 ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मधली पहिली केस टाइप M means central metal and A means monodentate ligand, ammonia, chlorido, etc. How many ligand? 6 and all ligands are same. बघा बरं का, सगळे लिगॅंड सेम. मी याच डायग्राम मध्ये तुम्हाला विचारतो प्रश्न की सगळे लिगॅंड जर सेम असतील, फॉर एक्झाम्पल हियर ए ए ए ए ए अँड ए, अमोनिया 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 अमोनिया, मग ए ने कोणती पोझिशन ऑक्युपाय केली? आता काही मुलं म्हणतील की सर ए ने ट्रान्स पोझिशन ऑक्युपाय केली. हे बघा, ए अपोजिट टू इच अदर आहे, हे ए अपोजिट टू इच अदर आहे. मला असं वाटतं की हे ट्रान्स आयसोमर आहे. काही म्हणतील नाही सर, ए तर सिस आहेत, एकमेकाच्या 90 डिग्रीवर आहे, ऑन द सेम साइड आहे, हे तर सिस आहे. जेव्हा असा प्रश्न निर्माण होईल की हे सिस आहे की ट्रान्स, कारण सिस पोझिशनला सुद्धा आणि ट्रान्स पोझिशनला सुद्धा सेम लिगॅंड दिसताय, तर ध्यानात घ्या अशा केसमध्ये सिस ट्रान्स आयसोमेरिझम नाही. आणखी कोणतं आहे तर MA5B. समजा तर मी आता एक लिगॅंड इथं बी घेतला, बरं मला बीच्या कंपॅरिझन मध्ये दुसरा बीच नाहीये, मग बीच्या कंपॅरिझन मध्ये दुसरा बी नाही, मग मला एच्याच रिस्पेक्ट मध्ये कंपॅरिझन करावं लागेल. मग ए आणि ए अपोजिट दिसताय, पण ए आणि ए सेम साइडला सुद्धा दिसताय, म्हणजे मला याला ट्रान्स म्हणायचं की याला सिस म्हणायचं हा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा ध्यानात घ्यायचं की सिस ट्रान्स आयसोमेरिझम नाही. म्हणजेच काय म्हणता येईल, डू नॉट शो ज्योमेट्रिक आयसोमेरिझम. या दोन केसेस मध्ये ज्योमेट्रिक आयसोमेरिझम नाही, MA6 आणि MA5B. आता दुसरी केस, बट इफ टाइप इज MA4B2, टाइप काय बघा, MA4B2 अँड, ठीक आहे आधी MA4B2 घेऊया. MA4B2 चं एक्झाम्पल पण घेऊ. PT NH34 Cl2 किंवा कोबाल्ट घेतो मी इथं, काल प्लॅटिनम घेतलं होतं. CONH34 अँड कॉम्प्लेक्स वर चार्ज +1 येणार आहे. सेंट्रल मेटल इज कोबाल्ट. 4 अमोनिया मोनोडेंटेट, फॉर एक्झाम्पल डोनर ॲटम A A A A, नायट्रोजन 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 नायट्रोजन, क्लोरिडो अँड क्लोरिडो, दॅट इज B2. 4 लिगॅंड सेम आहेत आणि हे 2 लिगॅंड त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत. यांच्यामध्ये आहे का आयसोमेरिझम तर यस, हॅज 2 ज्योमेट्रिक आयसोमर्स. GI ज्योमेट्रिक आयसोमर्स. किती आहेत ज्योमेट्रिकल आयसोमर्स? 2. MA6 and MA5B no geometric isomers, but this complex has 2 geometric isomers. आणि मग मी तुम्हाला ते दाखवून देणार. सेंट्रल मेटल इज कोबाल्ट, कोऑर्डिनेशन नंबर 6. थोडा वेळ लागेल आपल्याला, पण एकदा समजल्यानंतर तुम्हाला आयसोमेरिझम टॉपिक सुद्धा सोपा वाटेल. कोबाल्ट, कोऑर्डिनेशन नंबर 6, ज्योमेट्री इज ऑक्टाहेड्रल. आता हे ऑक्टाहेड्रल काय असतं ते मी तुम्हाला सांगतो की हे बघा, 1 2 3 4, 1 2 3 4, like this. L2, L3, L4, L5, L1, L6, बरोबर. आता
L1 L3 L4 चा एक काय ट्रायंग्युलर फेस बाजू आहे बघा, बाजू त्रिकोणी बाजू दिसते ना, झूम करून बघितलं की कळेल. L1 L4 L5 ची पाठीमागे एक त्रिकोणी बाजू आहे. L1 L5 L2 ची या साईडला एक त्रिकोणी बाजू आहे आणि L1 L2 L3 ची पुढच्या बाजूने एक त्रिकोणी बाजू आहे. किती ट्रायंग्युलर फेसेस झाले? ट्रायंग्युलर फेसेस 1 राईट हँड साइड, बॅक साइड, लेफ्ट हँड साइड, फ्रंट साइड 4. असंच L2 L3 L6, देन L4 L3 and L6, L5 L6 L2. याच्या सुद्धा किती त्रिकोणी बाजू होतील? 4. परत एकदा तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. आता डायरेक्ट डायग्राम ड्रॉ करतो. ऑक्टाहेड्रॉन, वन 2 3 4 दिसतात का? 4 बाजू. राईट हँड साइड 1, बॅक साइड 2, लेफ्ट साइड 3, फ्रंट साइड 4. फ्रंट साइड 1, राइट साइड 2, बॅक साइड 3, लेफ्ट साइड 4. अशा तुम्हाला किती बाजू दिसत आहे? 8. म्हणून इट इज ऑक्टाहेड्रॉन, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. आणि याच्यात सिस आणि ट्रान्स पोझिशन कोणते आहेत बघा? धिस अँड धिस पोझिशन सिस, धिस अँड धिस सिस ऑन द सेम साइड, धिस वन अँड धिस वन सिस, धिस अँड धिस सिस. या चौघांचं याच्या बरोबर पोझिशन सिस आणि या चौघांचं याच्या बरोबर पोझिशन ऑन द सेम साइड सिस. बट धिस अँड धिस अपोजिट टू इच अदर ट्रान्स. This one and this one 180 degree opposite trans. This one and this one opposite to each other, that is trans. समजतंय का? आणि मग आता बघा, here chlorido and chlorido, then 4 ammonia NH3 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 and NH3, then chlorido and chlorido, ammonia 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 and ammonia. तुम्हीच बघा आता इथे मला क्लोरीनच्या रिस्पेक्ट मध्ये दुसरा क्लोरीन आहे, मी अमोनियाच्या रिस्पेक्ट मध्ये का नाही करणार? तर अमोनिया 4 आहेत ना हो. 4 अमोनियानी सिस पोझिशन पण घेतली आणि ट्रान्स पण क्लोरीनचं तसं नाहीये. क्लोरीनला कोणती तरी एकच पोझिशन ऑक्युपाय करावी लागेल. सांगा, ह्या क्लोरीन आणि ह्या क्लोरीन, ह्या क्लोरीन आणि ह्या क्लोरीन मध्ये किती अँगल आहे? 90 degree. These two chlorine are cis to each other and therefore this isomer is called cis isomer. Now this chlorine and this chlorine, he position and he position trans to each other and therefore this isomer is called trans isomer. याला trans isomer म्हणायचं. ध्यानात येते का? मी पहिली केस MA6 MA5B यांच्याकडे आयसोमेरिझम नाही, जिओमेट्रिक आयसोमेरिझम. MA4B2 कडे आहे आणि हाऊ मेनी जिओमेट्रिक आयसोमर्स? 2. 1 cis and another is trans. येते ध्यानात? आता दुसरी केस बघा, अगदी सोपा आहे. ज्याला हे कळालं असेल त्याला आणखी सोपं होत जाईल. दॅट इज टाइप MA4. काय होतं वरती? B2 होतं ना. मी A4 तसंच ठेवतो, फक्त हे 2 लिगँड वेगळे घेतो, एक B आणि एक C. MA4BC त्याचं एक्झाम्पल पण मी घेतो, कोबाल्ट. 4 अमोनिया होते ते तसेच, एक क्लोरिडो आणि दुसरा घेतो ब्रोमिडो. आता मला काय करता येईल? 4 अमोनियाच्या रिस्पेक्ट मध्ये नाही बघता येणार, पण क्लोरीनच्या रिस्पेक्ट मध्ये ब्रोमीन कुठे आहे? क्लोरीनच्या रिस्पेक्ट मध्ये ब्रोमीन इथं आहे का? सिस आहे. क्लोरीन ब्रोमीन, क्लोरीन ब्रोमीन, क्लोरीन ब्रोमीन सिस आहे, पण क्लोरीन आणि ब्रोमीन ते ट्रान्स झाले. Chlorine is trans to the bromine. Chlorine and bromine are trans to each other. आणि मग this one is cobalt, central metal is cobalt. Then what is coordination number? Coordination number is 6. Geometry is octahedral.
some positions are trans 180 degree and some are cis 90 degree to each other. बघा वरच्या एक्झाम्पल मध्ये अमोनिया NH3 अमोनिया NH3 अमोनिया NH3 अमोनिया क्लोरिडो and bromido. Here ammonia NH3 third ammonia fourth ammonia chlorido and bromido. You can compare the position of chlorido with the bromido and here chlorido ligand with bromido ligand. तर तुमच्या ध्यानात येईल की these two are different, molecular formula same, they are isomers, attachment is also same, therefore they are not structural isomerism, but the spatial arrangement, that is arrangement of ligand in the space, spatial arrangement is different, and therefore chlorine and bromine are cis, therefore this is a cis isomer. Chlorine and bromine are trans and therefore this is called trans isomer. ध्यानात येते का? आता मला तिसऱ्या एक्झाम्पल कडे जायचंय. मी 4 टाइप घेतले बघा. कोऑर्डिनेशन नंबर 6 मध्ये MA6, MA5B, MA4B2 and MA4BC. Now we are heading towards next type, and that next type is type MA3B3. टाइप काय बघा, MA3B3. एक्झाम्पल इज कोबाल्ट NH3 थ्राइस Cl3. इथे मात्र एक वेगळा प्रकार आहे. आता 3 लिगँडला कसं कंपेअर करायचं? 3 लिगँड क्लोरीन आणि क्लोरीन 2 असते तर मग ते बघितलं असतं की हा क्लोरीन या क्लोरीनच्या रिस्पेक्ट मध्ये सिस आहे की ट्रान्स आहे, 90 डिग्रीवर आहे की 180 डिग्रीवर आहे. पण 3 क्लोरीन साठी आपल्याकडे एक वेगळा प्रकार आहे आणि तो वेगळा आयसोमेरिझमचा प्रकार आहे. एक आहे फेसियल. फेसियल म्हणजे फेस आणि दिस इज लाईक सेस. आणि दुसरा आहे मेरीडायोनल मीन्स मर and it is like a trans. आता खूप सोपं आहे. व्हॉट इज मीन बाय फेसियल? किती लिगँड आहेत आपल्याकडे? 3 ना, ए आणि ए. If all the 3 same, that is identical ligands are present on the same triangular face, जर तिन्हीचे तिन्ही सारखे लिगँड एका ट्रायंग्युलर फेसवर असतील, आता मी तुम्हाला ट्रायंग्युलर फेस शिकवले, किंवा दुसऱ्या शब्दात जर त्या तिघांमुळे एक फेस तयार होत असेल तर ते फेसियल आहे आणि नसेल होत तर ते मेरीडायोनल आहे. इफ ऑल द 3 आयडेंटिकल लिगँड्स आर प्रेझेंट ऑन द सेम फेस, मी लिहितोय सांगा मला, ए आणि ए, अमोनिया अमोनिया अमोनिया, आणि हा काय तयार होईल? ट्रायंग्युलर फेस. याला म्हणतात फेसियल. त्यासाठी अमोनिया अमोनिया अमोनिया. किंवा म्हणजे कोणती पोझिशन आहे बघा ही, L3 L4 L1 किंवा L1 L2 L3, हा ट्रायंग्युलर फेस. किंवा L2 L3 L6, हा भरपूर ट्रायंग्युलर फेस आहे. If 3 identical ligands are present on same triangular face, it is called facial. आणि मेरीडायोनल if they are present on the same edge. edge म्हणजे कडा. आता याची कड कोणती हो? तर हे बघा, ही आहे कड. कडेकडेने जर जायचं ठरवलं तर हे असं जावं लागेल कडेकडेनं, बरोबर का नाही? मग जर इथे असेल अमोनिया, इथे असेल अमोनिया आणि जर इथे असेल अमोनिया, तर यांचा एक ट्रायंग्युलर फेस, त्रिकोणी बाजू तयार होते का? नाही होत, पण एक कड तयार होतं, दॅट इज एज, देअरफॉर इट इज मेरीडायोनल. इतकं ते सोपं आहे. बघा आता, सेंट्रल मेटल इज कोबाल्ट, कोऑर्डिनेशन नंबर इज 6 and geometry is octahedral geometry, and it's another isomer cobalt. Coordination number 6 with octahedral geometry.
here ammonia, ammonia and ammonia, chlorido, chlorido and chlorido. जर आपल्याला दाखवायचं झालं तर अमोनिया, अमोनिया आणि अमोनियानी काय तयार झालं, एक ट्रायंग्युलर फेस. देअरफॉर दिस इज कॉल्ड फेसियल, दॅट इज अ फेस आयसोमर. and here ammonia, ammonia and ammonia, ammonia, ammonia and ammonia, they form a edge. Here chlorido, chlorido and chlorido, this is meridional, that is meridional. Facial and meridional, face mer isomers. And how many isomers for this type? 2 isomers, facial and meridional. समजतंय का? तर हे होतं MA3B2. आता आपल्याला पॉलीडेंटेड लिगॅंड कडे जायचंय. पॉलीडेंटेड लिगॅंड मध्ये बघा चौथा जो टाइप आहे, चौथा टाइप, तर कोणकोणत्या टाइप मध्ये ते नाही, ज्या टाइप मध्ये आहे ते लिहितो मी. टाइप M, AA twice, B2, for example cobalt, ethylene diamine twice, Cl2. बघा बरं का, आता मी ही डायग्राम सुद्धा पुसणार आहे, तुमच्या ध्यानात आलंच असेल. हे कशासाठी लिहित असतो मी? कॅपिटल ए, दिस इज डोनर ॲटम, कॅपिटल ए, दिस इज डोनर ॲटम, ब्रॅकेट मध्ये लिहिलेला काय हो, एक लिगॅंड. बायडेंटेड लिगॅंड हे दोन्ही डोनर ॲटम आणि कसे आहेत, सेम सिमेट्रिकल बायडेंटेड लिगॅंड दोनदा आहे. सिमेट्रिकल बायडेंटेड लिगॅंड दोनदा आहे. मग इथे लिगॅंड किती वेळेस झाला, दोनदा. हे बघा इथिलीन डायमाइन दोनदा, एका इथिलीन डायमाइन कडे 2 डोनर ॲटम, दोघांकडे 4 डोनर ॲटम आणि हे 2 क्लोरीन 6 डोनर ॲटम, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 6. आता याला कसं लिहायचं? अतिशय सोपं आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज कोबाल्ट विथ द कोऑर्डिनेशन नंबर 6, कोबाल्ट विथ कोऑर्डिनेशन नंबर 6, कोबाल्ट ज्योमेट्री इज ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री. आता मी काय करणार, याचं एक्झाम्पल काय बघा, chlorido and chlorido, chlorido and chlorido present on same side 90° angle cis, and chlorido and chlorido present at 180°, they are trans to each other. आणि राहिलेलं काय आहे, इथिलीन डायमाइन. कसं असतं इथिलीन डायमाइन? NH2 CH2 CH2 NH2, NH2 CH2 CH2 NH2. Here also ethylene diamine, NH2 CH2 CH2 NH2 and NH2 CH2 CH2 NH2. हे अगदी कुणासारखं झालं माहितीये का? हे झालं बघा M, नाइट्रोजन 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 मीन्स सेम A4 and chlorine B2, MA4B2. यस, MA4B2 कडे पण 2 आयसोमर होते, म्हणून हे दोघं पण एकमेकाचे आयसोमर आहेत. क्लोरीन अँड क्लोरीन ऑन द सेम साइड, दिस इज अ सिस आयसोमर. क्लोरीन अँड क्लोरीन आर ऑन द अपोजिट साइड, दिस इज ट्रान्स आयसोमर. येतंय का ध्यानात? त्यानंतर अगदी सेम असंच, आणि आता शेवटचं एक्झाम्पल आहे ज्याचा टाइप आहे M, कॅपिटल AA ट्वाइस BC. एक्झाम्पल इज कोबाल्ट, इथिलीन डायमाइन ट्वाइस, chlorido and bromido. In this case again cobalt with coordination number 6, octahedral complex, cobalt coordination number 6, octahedral complex. Here chlorido and bromido,
क्लोरिडो कम्पेअर्ड विथ ब्रोमिडो, आणि बाकीचं जे आहे ते आहेच. NH2 CH2 CH2 NH2 means ethylene diamine. Then another ethylene diamine. Here also ethylene diamine ligand and ethylene diamine ligand. Same आहे. Here chlorine chlorine are compared. Cis chlorine chlorine on the opposite side trans. Here chlorine is compared with bromine on the same side cis isomer, and chlorine is compared with bromine on the opposite side. This is called trans isomer. Therefore this also shows cis trans isomerism. How many geometric isomers are possible? 2. आता मी तुम्हाला अगदी शेवटचा नीट JEE साठीचा शॉर्टकट सांगतो की कुणासाठी किती आयसोमर्स आहे, कसं ध्यानात ठेवायचं बघा. आधी मोनोडेंटेट मध्ये फॉर एक्झाम्पल MA6 हा एक टाईप आहे. कोऑर्डिनेशन नंबर किती चालू आहे? 6. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री, 6 चे 6 लिगॅंड सेम आहेत A6. मग कसं करता येईल आपल्याला? मग करता येईल 5 लिगॅंड सारखे एक वेगळा आहे, बरोबर. मग कसं करता येईल? 4 लिगॅंड सारखे आहेत आणि 2 सारखे परत B2 त्यांच्यापेक्षा वेगळे. याला असं पण करता येईल MA4 आणि BC करता येईल. टोटल 6च होत आहे. मग काय करता येईल? मग करता येईल MA3B3 करता येईल. केलंच ते आपण MA3B3. हे बघा इथे MA3B3. मग आपल्याला काय करता येईल बघा MA3B2C, A3B2C. अजून एक तिसरा लिगॅंड आला. मग आपल्याला असं पण करता येईल MA3BCD. हे 3 सारखे आहेत पण हा वेगळा हा वेगळा हा वेगळा. मग आपल्याला करता येईल MA2B2C2, MA2B2C2. मग आपल्याला असं करता येईल MA2B2CD. करता येईल ना MA2B2CD. मग आपल्याला असं करता येईल MA2BCDE. बरोबर करता येईल का नाही? मग बघा याच्याकडे किती जॉमेट्रिक आयसोमर होतील? सगळ्या पोझिशन सिस आणि ट्रान्स हाच ऑक्युपाय करेल A. याच्याकडे जॉमेट्रिक आयसोमर किती? 0. ध्यानात ठेवा सिक्वेन्स. याच्याकडे सुद्धा 0. याच्याकडे जॉमेट्रिक आयसोमर आपण दाखवले ते 2. याच्याकडे जॉमेट्रिक आयसोमर दाखवले आपण 2. याच्याकडे जॉमेट्रिक आयसोमर दाखवले आपण 2. हे बघा इथे 2. याच्याकडे जॉमेट्रिक आयसोमर येणार आहेत 3. याच्याकडे येणार आहेत 4. याच्याकडे येणार आहेत 5. याच्याकडे येणार आहेत 6. याच्याकडे येणार आहेत 9. 9 जॉमेट्रिक आयसोमर येणार. आणि आणखी एक टाइप राहिलाय ना, कोणता? MABCDEF. सगळे लिगॅंड वेगळे. त्याच्याकडे किती जॉमेट्रिक आयसोमर येणार असं ध्यानात ठेवायचं. 9 आणि 6 15 15. MA6 मी प्रूव्ह करून दाखवलं 0 जॉमेट्रिक आयसोमर आहे, सिस ट्रान्स आयसोमेरिझम नाही. MA5B मध्ये पण आपण बघितलं. MA4B2 मध्ये 2 आले होते सिस ट्रान्स. MA4BC मध्ये आपण बघितलंय 2 जॉमेट्रिक आयसोमर आले होते. MA3B3 मध्ये 2 जॉमेट्रिक आले, फेसियल आणि मेरीडायोनल. MA3B2C मध्ये 3 येणार आहेत. MA3BCD मध्ये 4 येणार. MA2B2C2 मध्ये 5 जॉमेट्रिक आयसोमर. A2B2CD मध्ये 6 जॉमेट्रिक आयसोमर. MA2BCDE मध्ये 9 जॉमेट्रिक आयसोमर आणि MABCDEF मध्ये 15 जॉमेट्रिक आयसोमर येणार. दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट टाइप ऑफ द आयसोमेरिझम. स्टिरिओ मधला पहिला टाइप आपण कंप्लीट केला. स्टिरिओ मधला पहिला टाइप आहे जॉमेट्रिक म्हणजे सिस ट्रान्स. काल आपण बघितलं कोऑर्डिनेशन नंबर 4 मधले टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आणि स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. आज आपण बघितलं कोऑर्डिनेशन नंबर 6 मधले ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आणि ऑक्टाहेड्रल मधल्या सगळ्या केसेस बघितल्या.
अगदी मोनोडेंटेट पासून बायडेंटेट पर्यंत पण बघितलं. या बायडेंटेट ची केस कोणासारखी आहे? ए म्हणजे A4B2 सारखी आहे. A4B2 ला दोन ज्योमेट्रिक आयसोमर असतात आहे. ही केस कशी आहे? BC A4BC दोन ज्योमेट्रिक आयसोमर. यस, सिस अँड ट्रान्स. I hope you understand this isomerism topic very clearly. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हा आयसोमेरिझम टॉपिक समजला असेल, आणि जर खूप चांगला समजला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका. फक्त व्हिडिओ लेक्चर्स बघायचेच नाही, तर आवडले असतील तर नक्कीच लाईक बटन दाबायचं. पुढच्या लेक्चरला आपण आयसोमेरिझम मधलाच दुसरा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम त्याचा स्टडी करणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.